नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा स्वागत करते हित गुज या चॅनलवर. मित्रांनो, मी मागच्या वेळेस म्हटलं होतं, की आपण पुढच्या वेळेस अजून काही स्कॉलरशिपवरती चर्चा करणार आहोत. तर आज आपण अशाच एका स्कॉलरशिपवरती चर्चा करणार आहोत, जिचं नाव आहे रिलायन्स फाउंडेशन अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिप. रिलायन्स हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहेच. रिलायन्स इंडस्ट्रीज 1958 साली धीरूभाई अंबानी यांनी सुरू केली होती आणि सध्या तिचे चेअरमॅन आहेत मुकेश अंबानी. रिलायन्स इंडस्ट्री ही फॉर्च्यून 500 कंपन्यांमधली लिस्टेड कंपनी आहे आणि तसं बघायला गेलं तर भारतातली सर्वात मोठी कंपनी देखील आहे. रिलायन्स इंडस्ट्री ही वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहे. जसं की एनर्जी आहे, पेट्रोकेमिकल आहे, पॉवर आहे, रिटेल आहे, त्याच्यानंतर मीडिया आहे, एंटरटेनमेंट आहे, त्याच्यानंतर आपलं टेलिकॉम आहे. या सर्व सेक्टर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्री कार्यरत आहे. तर ह्याच रिलायन्सतर्फे हा रिलायन्स फाउंडेशन अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिप ऑफर केली जाते विद्यार्थ्यांना. तर बघूया काय आहे ही स्कॉलरशिप. रिलायन्स फाउंडेशन अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिप अंतर्गत दरवर्षी जवळजवळ 5,000 विद्यार्थ्यांना मेरिट बेसिसवरती त्यांच्या पदवीच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करते. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 15 लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार त्यांच्या कुटुंबावर पडू नये म्हणून ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना ऑफर केली जाते. या स्कॉलरशिपचं उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थ्यांनी शिकावं, त्यांच्या पायावर उभं राहावं, त्यांची स्वप्न पूर्ण करावीत, स्वतः तर पुढे जावंच पण सोबत समाजाला देखील पुढे घेऊन जावं या उद्दिष्टाने ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना ऑफर केली जाते. जसं म्हटल्याप्रमाणे ही स्कॉलरशिप मेरिट बेसिसवरती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न 15 लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनाच ही स्कॉलरशिप दिली जाते आणि विद्यार्थ्यांनी डिग्रीच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं असणं गरजेचं आहे, तरच विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. आता बघूया की ह्या स्कॉलरशिपची वैशिष्ट्य काय आहेत. सर्वात पहिलं वैशिष्ट्य असं आहे की ही स्कॉलरशिप जी आहे ती भारतातल्या कुठल्याही भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळू शकते. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही स्कॉलरशिप जी आहे ती मेरिट बेसिसवरती दिली जाते. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी जवळजवळ 5,000 विद्यार्थी या स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकतात. चौथं वैशिष्ट्य असं आहे की या स्कॉलरशिपच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचं डिग्रीचं अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळते. पाचवं वैशिष्ट्य असं आहे, आर्थिक मदतीव्यतिरिक्त या स्कॉलरशिपच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना नेटवर्किंग करण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली जाते. सो ही आहे त्या स्कॉलरशिपची वैशिष्ट्य. स्कॉलरशिप जी आहे ती काही व्हॅल्यूजवरती बेस्ड आहे. आता व्हॅल्यूज म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांमध्ये काही उपजत गुण असावे लागतात. आता हे गुण कोणते, तर सर्वात पहिला गुण आहे उत्कृष्टपणा. उत्कृष्टपणा म्हणजे काय, की विद्यार्थी फक्त अभ्यासात उत्कृष्ट असून चालत नाही, तर ओव्हरऑल इतर गोष्टींमध्ये उत्कृष्ट असणं गरजेचं आहे. आता इतर गोष्टी कोणत्या, तर जसं की व्यावहारिक ज्ञान झालं किंवा कला आहे, क्रीडा आहे, अजून कुठल्या विषयांमध्ये विद्यार्थ्याला आवड आहे, अशा सर्व विषयांमध्ये विद्यार्थी उत्कृष्ट असणं गरजेचं आहे. दुसरा बेसिक गुण आहे नेतृत्व गुण, ज्याला आपण लीडरशिप म्हणतो. लीडरशिप क्वालिटीज विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं आहे. तिसरं आहे प्रामाणिकपणा आणि सचोटी. हे बेसिक गुण आहेत जे फक्त विद्यार्थ्यांमध्येच नाही तर मनुष्यामध्ये असणं गरजेचं आहे. चौथा गुण असा आहे की सामाजिक बांधिलकी. सामाजिक बांधिलकी म्हणजे विद्यार्थ्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे याची जाणीव असणं आणि त्यांच्या मनात असं उद्दिष्ट किंवा ध्येय असणं की आपण समाजाचं देणं लागतो आणि आपल्याला समाजाला पुढे घेऊन जायचं आहे, ही जी इच्छा असते ना ती त्यांच्या मनात असणं गरजेचं आहे. पाचवा गुण आहे ग्रोथ माइंडसेट. आता ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय, तर शिकायचं आहे, शिकून काहीतरी करायचं आहे, पुढे जायचं आहे, आपल्यासोबत समाजासाठी देखील काहीतरी करायचं आहे, समाजाला देखील पुढे घेऊन जायचं आहे, ही जी मानसिकता असते ती विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं आहे. आणि सहावा गुण आहे धैर्य, ज्याला आपण करेज म्हणतो. तर विद्यार्थ्यांमध्ये धैर्य असणं देखील गरजेचं आहे. तर हे आहे काही बेसिक गुण जे विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं आहे. अप्लाय करण्यासाठी विद्यार्थी भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. दुसरं असं आहे की विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेमध्ये कमीत कमी 60% मार्क्स असणं गरजेचं आहे.
तिसरा क्रायटेरिया असा आहे की विद्यार्थ्यांनी डिग्रीच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं असणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थी जेव्हा फर्स्ट इयरला असतील तेव्हाच ते या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. चौथा क्रायटेरिया असा आहे की विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 15 लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. पाचवा क्रायटेरिया असा आहे की ॲप्टिट्यूड टेस्ट ही कंपल्सरी आहे. त्यामुळे ॲप्टिट्यूड टेस्ट अटेम्प्ट करणं आणि पास होणं देखील गरजेचं आहे. या स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी काय करायचं आहे? या स्कॉलरशिपच्या साईटवरती जायचं आहे. अप्लायवरती क्लिक करायचं आहे. अप्लायवरती क्लिक केल्यावरती ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बेसिक डिटेल्स टाकायच्या आहेत. बेसिक डिटेल्स टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे शैक्षणिक डिटेल्स टाकायचे आहे, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकायचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकल्यानंतर तिथे खाली नंतर तुम्हाला अचिव्हमेंट्स आणि अवॉर्ड्स टाकायचे आहे. आता हे अचिव्हमेंट्स आणि अवॉर्ड्स काय असणार आहेत? सपोज तुम्ही काही कामगिरी केलेली आहे, काही सोशल वर्क असू शकतं किंवा तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी चांगलं काम केलेलं आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला अवॉर्ड्स मिळालेले आहेत, तुम्हाला रिकॉग्निशन मिळालेलं आहे. तर त्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला तिथे फिल करायची आहे. आता हे सर्व फिल केल्यानंतर तुम्हाला त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स देखील खाली अपलोड करायचे आहेत. हे सर्व कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस चालू होते. ती आहे ॲप्टिट्यूड टेस्ट. लक्षात ठेवायचं आहे ही स्कॉलरशिप जी आहे ती मेरिट बेसिसवरती आहे. त्याच्यामुळे ही ॲप्टिट्यूड टेस्ट ही कंपल्सरी टेस्ट आहे आणि ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये पास होणं देखील गरजेचं आहे. आता ही ॲप्टिट्यूड टेस्ट जी असणार आहे ती 60 मिनिटांची असणार आहे. 60 मिनिटांमध्ये 60 प्रश्न येतात. हे 60 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात, म्हणजे 4 पैकी 1 ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जे बरोबर असेल. आता हे प्रश्न जे आहेत ते ग्रामरवरती रिलेटेड असू शकतात, व्हर्बल रिटन कम्युनिकेशनवरती असू शकतात, गणितावरती असू शकतात, लॉजिकल क्वेश्चन्स असू शकतात. ह्या सर्व विषयावरती बेस्ड असे हे 60 प्रश्न असू शकतात. सो विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत आणि या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये पास व्हायचं आहे स्कॉलरशिपला एलिजिबल होण्यासाठी. तर हे आहे या स्कॉलरशिपच्या ॲप्लिकेशनची प्रोसेस. सिलेक्शनची प्रोसेस अशी आहे की तुमचं ॲप्लिकेशन फॉर्मचा स्कोर आणि ॲप्टिट्यूड टेस्टचा स्कोर हा कंबाईन केला जातो आणि त्याच्यानंतर सर्व अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5,000 विद्यार्थी मेरिट बेसिसवरती सिलेक्ट केले जातात. जे हायेस्ट स्कोर ज्यांनी केलेले असतील असे 5,000 विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी सिलेक्ट केले जातात. सिलेक्ट केलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट यांच्या वेबसाईटवरती पब्लिश केली जाते. ती लिस्ट कोणीही त्या साईटवरती जाऊन बघू शकतं. तर ही आहे या स्कॉलरशिपच्या सिलेक्शनची प्रोसेस. आता कोणते कोणते विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अप्लाय नाही करू शकत? तर असे विद्यार्थी ज्यांनी 10वी नंतर डिप्लोमा कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे. दुसरं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा किंवा 6 वर्षाच्या डिग्री कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे, असे विद्यार्थी देखील या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल होत नाही. तिसरं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट टाईम किंवा डिस्टन्स लर्निंग किंवा हायब्रिड अशा कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे, तर असे विद्यार्थी देखील या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकत नाही. डिग्रीचा फुल टाईम कोर्ससाठी अप्लाय केलेले विद्यार्थीच फक्त या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात. बाकीचे लोक अप्लाय नाही करू शकत. आणि पाचवं असं आहे की ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये जर काही गडबड किंवा गोंधळ झाला तर असे विद्यार्थी या स्कॉलरशिपला एलिजिबल होत नाही. तर हा आहे काही क्रायटेरिया जे विद्यार्थी या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकत नाही. स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठीची लिंक मी इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी इथे तुम्हाला त्यांचा नंबर आणि ईमेल ID देखील दिलेला आहे. तुम्ही फोन करून चौकशी करू शकता किंवा ईमेल पाठवून देखील चौकशी करू शकता. हे झालं या रिलायन्स अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिपबद्दल. पुढच्या वेळेस आपण अजून काही नवीन स्कॉलरशिपबद्दल बोलणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्हाला या स्कॉलरशिपबद्दल काही माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता. हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका ज्यांना या स्कॉलरशिपची गरज आहे. पुढच्या भागात पुन्हा भेटूया नवीन स्कॉलरशिपसही. तोपर्यंत नमस्कार.